हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आजचा मिनी ब्लॉग माझ्यासाठी तर खूप स्पेशल आहे. आता तुमच्यासाठी किती स्पेशल असेल तो मला कमेंट करून नंतर सांगा. चला तर आता इथे ना मी सुरुवात केली आहे कामाला. कसं असतं की काही वेळेला आपल्याला वाटतं की चला आज मला खूप निवांत आहे, आराम आहे, आज काही जास्त करण्याची टेन्शन नाही आहे, सगळं काही आपल्याला बाहेरून आणायचं आहे असा विचार करत असताना अचानकच तुम्ही येता किचनमध्ये काम करायला घेता आणि त्यात तुम्हाला एनर्जी पण तेवढीच असते. का माहीत आहे? कारण आपल्या घरातले म्हणजे आपले माहेरचे येणारे असतात आणि जेव्हा माहेरचे येणार असतात ना त्यावेळेला जो आनंद असतो, तो उत्साह असतो, तो काही वेगळाच असतो. असं माझंच नाही, प्रत्येक गृहिणीचं, प्रत्येक माझ्या या बहिणीचं असंच मत असणार असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. हो, बाकीचे जेव्हा आपले फ्रेंड सर्कल वगैरे येतात तेव्हा पण आपण तेवढंच करतो, पण जेव्हा माहेरचे येतात ना त्यावेळेचा एक आनंद असतो ना, तो आतून आलेला असतो. तर माझंही तसंच आहे. तर आता ना इथे मी मस्तपैकी जेवणाची तयारी केली आणि जेवणामध्ये मी जास्त काही बनवत नाही आहे, तर मी बनवत आहे मिसळ पाव, त्याचबरोबर मस्त असा ना आमच्याकडचा खास असा बिरंजी भात. आणि दर्शनच्या वाढदिवसासाठी खास आलेली आहे आई, वहिनी, त्यानंतर भाऊ पण येणार आहे, कृष्णा सिद्धेश आलेत आणि दर्शनने तर हदच केली आजीचा आशीर्वाद घेण्यासाठी. सरळ त्याने लोटांगणच घातलेलं आहे. म्हणजे बघा आता 25व्या वर्षी दर्शनला आजीचा भरभरून आशीर्वाद मिळणार आहे. सो आता इथे ना मिसळपाव बनवायची तयारी मी केलेली आहे. त्यासाठी मी कडधान्य जे आहे ते बाहेरूनच मागवलं आणि मला वाटतं पहिल्यांदा मी कडधान्य बाहेरून मागवलेलं असेल, कारण नेहमी बनवायचं असेल त्यावेळेला मी घरीच भिजत घालते, पण हे अचानक ठरलेलं प्लॅन आहे, यासाठी मी सगळं बाहेरून मागवून घेतलं. त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट वगैरे पण बनवायची होती, ती पण बनवून घेतली. आणि पहा मस्त ना आता इथे सगळे कडधान्य शिजवून घेतले, त्याचबरोबर बटाटा आणि थोडा भोपळासुद्धा मी घातला, कारण मुलं असं सहज खात नाहीत, पण बटाटा समजून भोपळा पण खातील म्हणून तो पण मी याच्यात घातलेला आहे. आणि मस्त ना अशी मिसळ बनवली. तरी बघूनच तुम्हाला कळलेलं असेल की मिसळ एक नंबर झालेली आहे. आता खाल्ल्यानंतर मी तुम्हाला सांगेनच. तर आता आमची ना मुंबईतली छोटी छोटी घरं असतात, अशा वेळेला ना कोणी घरी आले की घरातलं अर्धं सामान बाहेर. तर आता चेअर आणि स्टूलला बाहेरच ठेवायचं म्हटलं, पण स्टूल नंतर लागणार होता, कारण स्टूलवरती ठेवून केक कट करायचा असतो. आणि हा बिरंजीचा भात एवढा अप्रतिम आणि मस्त झालेला. आता बड्डेचा केक कट होण्याच्या आधी दर्शनच्या हातात त्याचं गिफ्ट दिलेलं आहे. याचं कारण असं की नम्रताने जाऊन आणलेलं आहे, त्यासाठी एक मस्त असं सरप्राईज गिफ्ट. त्याला माहीत नव्हतं आणि त्याचं म्हणणं असं होतं की आज माझा वाढदिवस आहे आणि ताई अजून कशी येत नाही आहे. पण त्याला हे माहीत नव्हतं की ती त्याच्यासाठी गिफ्ट आणायला गेलेली. तर तिने त्याच्यासाठी मस्त एकदम परफ्यूम्स, डिओ वगैरे आणलेले आहेत आणि एक मस्त टी शर्ट, त्याचबरोबर हा सुंदरसा केक. आणि तोच टी शर्ट दर्शनने इथे घातला, म्हणूनच त्याला सगळ्यात आधी आम्ही गिफ्ट दिलं आणि त्यानंतर मग बड्डेची तयारी केली. आता कृष्णा सिद्धेश आलेले, त्यांनी मस्त थोडंसं डेकोरेशन पण केलं. त्यानंतर ओवाळणी केली आणि मग केक कटिंगला सुरुवात. नेहमीसारखंच ना आमची पूर्ण फॅमिली इथे मोबाईलवरती असतेच, म्हणजे ग्रुप कॉलवर सगळ्यांनी बड्डे अटेंड केला. आणि त्यानंतर मग सगळ्यांना दर्शनने केकसुद्धा भरवला. वाव, एवढा मस्त केक होता ना की खाल्ल्यानंतर भारीच वाटलं. तर आता आम्ही सगळे इथे जेवायला बसलेलो आहोत. त्याआधी मिसळपाव मी सगळ्यांना शेजारीसुद्धा दिली आणि त्यानंतरच आम्ही सगळे इथे बसलो. आणि मिसळपाव एवढा भारी झालेला, मस्त वाटला. तो दर्शनच्या बड्डेचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.